राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने भरीव योगदान दिले आहे। त्यांनी विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे। आता माता महाकाली यात्रेकरूंसाठी मंजूर करण्यात आलेला 2.90 कोटी रुपयांचा निधी त्यांच्या लोकसेवेच्या निष्ठेचे प्रतीक असल्याचे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी सांगितले। चंद्रपूरच्या आराध्य माता महाकालीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात। त्यांच्या सोयीसुविधांसाठी 2.90 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा निधी मंजूर करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठोस पाठपुरावा करत राज्य सरकारकडून मान्यता मिळवली। याबद्दल भाजपा महानगरतर्फे आमदार मुनगंटीवार यांचा भाजपा जनसंपर्क कार्यालय चंद्रपूर येथे सत्कार करण्यात आला। माता महाकाली भक्त सुधीर भाऊंचा जय हो। भारत माता की जय। या ठिकाणी येणाऱ्या यात्रेकरूंकरिता एक मोठा निधी उपलब्ध झाल्यास त्यांना अतिशय चांगल्या प्रमाणात माता महाकालीचं दर्शन सुद्धा घेता येईल आणि त्यांची व्यवस्था सुद्धा होईल। त्याच अनुषंगाने तातडीने व्हिजिट करीत आदरणीय सुधीर भाऊंना सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि तेवढंच नाही तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या ठिकाणी पाठपुरावा करून आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्याकडे पाठपुरावा केला आणि 2.90 कोटी हे चंद्रपूरच्या माता महाकालीच्या दर्शनाकरिता येणाऱ्या यात्रेकरूंच्या सुविधासाठी आम्हाला लागतील असा पाठपुरावा केला आणि तातडीने ते मंजूर सुद्धा करून घेतले। त्याकरिता आज आम्ही आदरणीय सुधीर भाऊंचा सत्कार या ठिकाणी केला। भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी ती मागणी केली होती आणि आम्ही निवेदन सुद्धा सादर केलेलं होतं। त्या निवेदनाला दाद देत निश्चितपणे तोच जोश, तोच उत्साह आणि तीच मागणी रेटून धरण्याची जे त्यांची संकल्पना आहे ती मांडीत आदरणीय सुधीर भाऊंनी 2.90 कोटी रुपयाचा एक मोठा निधी याकरिता उपलब्ध करून दिला। त्याकरिता हा सत्कार होता।